ढांटाळ्यान बावड्या कस मास्तर म्हणीन तस. चल मग आज मसावी म्हणजे SCF कसा फाइंड करायचा सोप्या भाषेमध्ये, डोकं न लावता. तुला तर माहिती आपल्याकडे डोकं आहे का नाही. चल मग हे बघा, आपली जुनी भाषा ओल्ड भाषा आहे कोणती. आधी फॅक्टर पाडायचे, फॅक्टर पाडल्यानंतर हे मानून घेतले आणि हे मानून घेतले आणि मानून घेतल्यानंतर याचा कसा मसावी म्हणजे शेप काढतो. जो कॉमन फॅक्टर असतो का तोच मसावी असतो. हे बघ इथं 2 येतं, त्यानंतर इथं पाहिलं तर या ठिकाणी पाहिलं तिथं किती येतं 3 आणि 3 किती 3. आणि हे हा पण एक काय आहे दोघांमध्ये जे कॉमन असतो का त्यालाच मसावी म्हणतात बाळा. बघ या दोन्हीपैकी एक घेतला 2, या दोन्हीपैकी एक घेतला 3 आणि या दोन्हीपैकी एक घेतला 1. 3 2 जा किती झाले रे 6 आणि 6 1 जा 6. काय आला तुझा मसावी आला. पण आता बघ कसं डोकं न लावता एवढं करायचं म्हणल्यावर मास्तर झोपी जाणार, वर्ग गायब होणार. मग हे करायचे बंद कर आता. चल आता ट्रिक सांगतो बघ. 6 आणि 12 कळालं का. या 6 आणि 12 पाहिल्यानंतर हे 2 अंक पाहिल्यानंतर हे कोण्या टेबल मध्ये म्हणजे कोणत्या पाड्यामध्ये येते. ज्या पाड्यामध्ये येते ना भाऊ तोच मसावी आहे. समजतंय ना. म्हणजे कोण्या पाड्यामध्ये 6च्या पाड्यामध्ये. 6 1 6 6 2 12. याचा मसावी काय असणार आहे भाऊ 6च असणार आहे. कसं गपकन उत्तराला भावड्या हुशारी का नाही मी काय रे कोणा सांगू नको. आता बघ पुढची संख्या पहा 12 15 30. आता 12 ने या 3 ला भाग जातोय का नाही. 15 आणि 3 ला भाग जातोय का नाही. मग हे कोण्या पाड्यामध्ये बारीक जर लक्ष दिलं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तर फरक भरपूर दिसून राहिला. मग हे बघ 3च्या पाड्यामध्ये कोणत्या टेबल मध्ये 3च्या. म्हणून याचा मसावी काय असणार आहे भाऊ 3 असणार आहे. कसं गपकन उतरलं भावड्या हुशारी का नाही मी. किती सोपं आहे डोकं न लावता. चल मग हे कोण्या पाड्यामध्ये येत अंक तिन्ही पण 2च्या पाड्यामध्ये. याचं उत्तर काय असणार आहे 2. आहे का नाही हुशार तायडे मी कोणाला सांगू नको बरं काय. चल मग याच गपकन उत्तर काढणार खपकन कमेंट मध्ये फेकणार. मग भावड्या बी फेकणार आणि मग तायडी सुद्धा ध्यान करून फेकणार.